बीड जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडत आहेत। कधी हत्या तर कधी अपहरण। या घटनांमुळे बीड गुन्हेगारांचे हॉटस्पॉट बनले आहे। अशातच बीडमधून आणखी एक हादरवणारी घटना सध्या समोर येत आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। आता या नवीन दाम्पत्याचा 2 महिन्याभरापूर्वीच विवाह झाला होता। मात्र दोघांनीही अचानक काय केलं पहा। शुभांगी अक्षय गालफाडे या नवविवाहित तरुणीने 2 मार्चला दुपारी 3 वाजायच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। तर दुसऱ्या दिवशी पती अक्षयने पहाटे 5च्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। या जोडप्याचे 2 महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते। लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेले होते। मात्र काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता। वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मूळगावी केतुरा येथे परतले। केतुरा परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला। त्यानंतर तरुणीने आधी आयुष्य संपवण्याचे ठरवले आणि नंतर तरुणानेही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। शुभांगीचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय गालफाडे यांना पत्नीच्या कुटुंबाने त्याला धारेवर धरलं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। या प्रकरणात दोघांनी आत्महत्या का केली याचा शोध सुरू असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडालेली आहे।